तर आपल्या क्षमतेनुसार संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। मात्र आजवरच्या त्यांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये त्यांना कोणकोणती संधी मिळाली ती सुद्धा बघूयात। 1992 ला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अध्यक्ष सुद्धा ते होते। 1995 ला चिपळूण मतदारसंघाचे आमदार झाले। 1999 ला चिपळूण मतदारसंघाचे पुन्हा एकदा आमदार झाले। 2006 विधान परिषदेवरती आमदार म्हणून नियुक्ती झाली। 2009 गुहागर मतदारसंघातून आमदार झाले। 2009 ला नगरविकाससह 9 खात्यांचं मंत्रिपद मिळालं। 2009 ला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुद्धा त्यांना मिळालं। 2013 ला राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं। 2013 ला पुन्हा एकदा वन खात्यासह 7 खात्यांची मंत्रिपद। 2014 ला विधानसभेवरती पुन्हा एकदा आमदार म्हणून ते गेले। 2019 ला विधानसभेवरती पुन्हा एकदा आमदार झाले। 2024 ला विधानसभेवरती पुन्हा एकदा आमदार म्हणून ते गेलेले आहेत। तर 2024 ला शिवसेनेच्या गटनेतेपदी त्यांची निवड झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।